गोपाळ गणेश आगरकर यांनी त्यांची काही लेख प्रसिद्ध होती, गाजली होती लेख प्रसिद्ध त्यांची. त्यांनी विविध वृत्तपत्रात लिहिलं होतं. केसरी, सुधारक आणि वराड समाचार यातून त्यांनी जे लेख लिहिली त्याच गाजली होती, प्रसिद्ध झाली होती. कोणती लेख आहेत त्यामध्ये बघा, हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी ह्या लेखात त्यांनी काय केलं, ब्रिटिशांच्या अन्यायावर टीका केली आगरकर यांनी. त्यानंतर गुलामांचे राष्ट्र, ब्रिटिश अधिपत्याखाली कसे राष्ट्र गुलामीचं जीवन जगतात, त्या गुलामांचे राष्ट्र या लेखामध्ये त्यांनी काय केलं, ते मुद्दे मांडले होते. गुलामगिरीची शस्त्र, जी राष्ट्र गुलामीचे जीवन जगतात त्यांनी कशा लढा द्यायला पाहिजे या लेखामध्ये त्यांनी नमूद केलं. गुलामगिरीची शस्त्र. स्त्री शिक्षणाचं महत्त्व सांगितलं त्यांनी. स्त्रियांनी जॅकेटे घातलीच पाहिजे. ज्यावेळेस एका विदेशी विवाह केला कर्वेंनी, गोदूबाई जोशी, तर त्यांनी त्यांचा गौरव केला. कर्वेंचा विवाह हा लेख लिहिला होता आगरकर यांनी. त्यानंतर शहाण्यांचा मूर्खपणा ह्या लेखामध्ये त्यांनी काय केलं, भारतीय समाजातील ज्या वैधव्यावर सक्ती केल्या जात असत, सक्ती केल्या जातात वैधव्यावर, याच्यावर टीका केली होती. कोणी, तर आगरकर यांनी. तसेच त्यांनी काय केलं, कर्मकांडाला विरोध केला होता. तर प्रेतक्रिया आणि प्रेतसंस्कार यामध्ये त्यांनी जी मृत्यूनंतर कर्मकांड केले जातात त्याला विरोध केला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं. आमचे ग्रहण सुटले नाही या लेखामध्ये त्यांनी काय केलं, ग्रहणासंबंधी जे काही अंधश्रद्धा आहेत त्यावर टीका केली होती. त्यानंतर मूर्तिपूजा उद्रेक या लेखात त्यांनी काय केलं, जी मूर्तिपूजा आहे याला विरोध केला होता, टीका केली होती, मूर्तिपूजेवर टीका केली होती. कुणी, गोपाळ गणेश आगरकर यांनी. धर्माचा सुकाळ, बकऱ्यांचा काळ या लेखामध्ये त्यांनी काय केलं, प्राण्यावर टीका केली, प्राण्यावर टीका केली. दारूबाजी या लेखामध्ये त्यांनी काय केलं, म्हणजे व्यसनावर टीका केली होती दारूबाजी या लेखामध्ये. असे त्यांचे विविध लेख जे आहेत ते लेख प्रसिद्ध झाले होते. आणि सामाजिक कार्यकर्ता असताना दुर्दैवानं त्यांना दमा झाला होता. जेव्हा दमा झाला होता त्या दम्यामुळं त्यांचा 17 जून 1895 त्यांचा मृत्यू झाला पुण्याला. हा प्रश्न PSCच्या मुख्य परीक्षेला फिक्स डेट विचारली होती. तर आगरकर यांचा मृत्यू 17 जून 1895 मृत्यू झाला, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी एक समाजसुधारक जे आहेत त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे, विचारले. शाहू महाराज. शाहू महाराज लोकांचा राजा, मल्लांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, भारतीय वसतिगृहाचे जनक कोणी, तर शाहू महाराज आहेत. भारतात प्रथम अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू करणारे पहिले समाज सुरू कोण असेल तर पहिले भारतीय समाजसुधारक शाहू महाराज असे आहेत की ज्यांनी भारतामध्ये काय केलं असेल तर प्रथम 50% अस्पृश्य वर्गासाठी आरक्षण कायदा लागू केला. त्यामुळे त्यांना म्हणतात भारतीय आरक्षणाचे जनक असं म्हणतात. कोणाला, शाहू महाराजांना. शाहू महाराज असे पहिले समाजसुधारक आहेत की ज्यांनी भारतामध्ये स्त्री अत्याचार विरोधात कायदा पारित केला. स्त्री अत्याचार कायदा पारित करण्यात पहिले समाजसुधारक कोण आहेत तर शाहू महाराज आहेत. शाहू महाराज असे पहिले समाजसुधारक आहेत की ज्यांनी कुस्तीगारांसाठी विविध आखाडे निर्माण करून मोठ्या प्रमाणात सुविधा कुस्तीगारांसाठी निर्माण केल्या होत्या. आणि भारतात प्रथम कुस्तीगारांसाठी त्यांनी ज्या स्पर्धा सुरू केल्या होत्या ते पहिले समाजसुधारक येतात की कुस्तीगारांसाठी स्पर्धा. तसेच विजेत्या कुस्तीगारांना चांदीची गदा देण्याची प्रथा शाहू महाराजांनी भारतात सुरू केली होती, लक्षात ठेवा. शाहू महाराजचे पहिले समाजसुधारक आहेत. महाराष्ट्रात सक्तीचं आणि मोफत शिक्षण देणारे पहिले समाजसुधारक कोण आहेत तर शाहू महाराज आहेत. भारतामध्ये कोण आहेत तर बडोदा संस्थानाचे सैयद गायकवाड यांनी 1893 कायदा केला होता.
आणि परंतु 1917मध्ये भारतात महाराष्ट्रात सक्तीचा कायदा, मोफत व सक्तीचा कायदा शिक्षणाविषयक करणारे समाजसुधारक तर शाहू महाराज 1917ला त्यांनी कायदा केला होता. शाहू महाराज असे समाजसुधारक जे आहेत की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यता बंदीविषयक कायदा पारित केला होता. समाजसुधारक पहिले शाहू महाराज आहेत. शाहू महाराजचे पहिले समाजसुधारक आहेत. देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी देवदासी निर्मूलक कायदा पारित करणारे पहिले समाजसुधारक म्हणून कोण ओळखले जातात? शाहू महाराज हे ओळखले जातात. शाहू महाराज अशा शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874ला कोल्हापूरजवळ कागल या गावी जन्म झाला. कोल्हापूर कागल 26 जून 1874. 26 जून हा त्यांचा जन्मदिवस सामाजिक न्यायाने साजरा केला जातो, लक्षात ठेवा. त्यांचं पूर्ण नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे हे त्यांचं पूर्ण नाव. आईचं नाव राधाबाई, वडिलांचं नाव जयसिंगराव, ते म्हणजेच आबासाहेब घाटगे. शाहू महाराजांचा विवाह 1891मध्ये गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाईची झाला होता. 1891मध्ये विवाह झाला. त्यांना राजकुमार शिवाजी, राजाराम, आऊबाई आणि राधाबाई ही त्यांची अपत्ये होती. 4 अपत्ये होती. आता ते दत्तक त्यांना घेण्यात आलं होतं. कोणी घेतलेलं दत्तक? तर 1883मध्ये कोल्हापूरचा राजा चौथा शिवाजी याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी आनंदीबाई हिनं यशवंतराव जयसिंगराव घाटगे यांना 17 मार्च 1884ला दत्तक घेतलं. दत्तक पूर्ण झालं तेव्हापासून यशवंतराव जयसिंगराव घाटगे हे शाहू महाराज ओळखायला जाऊ लागले. शाहू महाराजांचं प्राथमिक शिक्षण राजकोट विद्यालयामध्ये झालं होतं. उच्च शिक्षण झालं धारवाड या ठिकाणी उच्च शिक्षण झालं शाहू महाराजांचं. शाहू महाराजांचे काही खाजगी शिक्षक होते बघा. हरिपंत गोखले, कृष्णाजी गोखले, मॅक नॉटन, सर फ्रेझर हे शाहूंचे खाजगी शिक्षक होते शाहू महाराजांचे. त्यांनी या शिक्षकांकडून विविध विषयांचं अध्ययन केलं. इंग्रजी भाषा, तत्त्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी नेमकं काय असतं ह्या विविध विषयांचं अध्ययन कोणी केलं असेल तर शाहू महाराजांनी त्यांच्याकडून केलं होतं. शाहू महाराजांचा राज्याभिषेक 2 एप्रिल 1854 शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला. ह्या राज्याभिषेकाला समाजसुधारक गोपाळ आगरकर आणि गोपाळकृष्ण गोखले उपस्थित होते. 1895मध्ये शाहू महाराजांनी कुठं? कोल्हापूरला शाहूपुरी व्यापारपेठ स्थापन केली. म्हणजे सामाजिक कार्य जे आहे शाहू महाराजांचं ते आपण बघूया. 1896ला भारतात प्रथम सर्व जाती जमातींच्या मुलांसाठी राजाराम नावाचं वसतिगृह स्थापन केलं 1896मध्ये शाहू महाराजांनी. 1897मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूरजवळ उचेगाव या ठिकाणी व्हिक्टोरिया आश्रम स्थापन केला गरिबांसाठी. 1897मध्येच शाहू महाराजांनी कोल्हापूरजवळ आळते या गावी महार स्कूलची स्थापना केली. महार स्कूल आळते या गावी. 1899 वेदोक्त प्रकरण संबंधित समाजसुधारक शाहू महाराज. 1901 शाहू महाराजांनी कोल्हापूरला पंचगंगा नदीचा घाट चालण्यासाठी खुला केला. 1901ला गोदबंदी कायदा केला शाहू महाराजांनी. 1901ला मराठा मुलांसाठी व्हिक्टोरिया वसतिगृह स्थापना केली 1901मध्ये शाहू महाराजांनी. 1901ला श्री क्षात्र जगद्गुरुपद व्यासपीठ तयार करून त्याच्या प्रमुखपदी सदाशिव पाटील यांची नेमणूक केली आणि अधिकार मिळाला कोणाला? सदाशिव पाटील हा मराठा जातीतील. तर अधिकार मिळाला वेदांचा अध्ययन करण्याचा अधिकार मिळाला, वेदांचे मुद्दा म्हणण्याचा अधिकार मिळाला त्या व्यक्तीला. एक प्रमुख श्री क्षात्र जगद्गुरुपद हे व्यासपीठ होतं, लक्षात ठेवा. 1901ला. 1901 ताई महाराज प्रकरण संबंधित समाजसुधारक शाहू महाराज टिळक एवढं लक्षात ठेवा. 1902ला 50% आरक्षण मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण देणारे पहिले समाजसुधारणा सुरू करणारे त्याविषयी कायदा करणारे पहिले समाजसुधारक कोण तर शाहू महाराज. त्यामुळे शाहू महाराजांना भारतीय आरक्षणाचे जनक असं म्हणतात. 1902ला. 1902मध्ये. 1903मध्ये शाहू महाराजांनी काय केलं? कोल्हापूरला
पाटबंधारे विषयक धोरण राबवलं 1903मध्ये. 1904मध्ये त्यांनी काय केलं, मराठी क्रांतीसाठी कोल्हापूरला शाहू थिएटरची स्थापना केली होती. 1906मध्ये त्यांनी शाहू मिल तसेच स्पिनिंग अँड जिनिंग विव्हिंग मिलची स्थापना केली. 1906ला मुस्लिम बोर्डिंग स्कूल स्थापन केलं. 1906लाच वीरशैवलिंग तसे स्थापन केलं शाहू महाराजांनी. 1907मध्ये शाहू महाराजांनी अस्पृश्य वर्गासाठी काय केलं असेल, तर त्यांनी अस्पृश्य वर्गासाठी त्यांनी काय केलं असेल, मिस क्लार्क नावाचं वसतिगृह स्थापन केलं 1907मध्ये. 1908मध्ये सवरणांसाठी त्यांनी लक्ष्मीबाई तलाव उभारला. 11 जानेवारी 1911ला शाहू महाराजांनी कोल्हापूरला सत्यशोधक समाज स्थापन केला. त्याचं नाव होतं शिवाजी सत्यशोधक समाज. म्हणजे महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर त्यांचं कार्य पुनर्जीवित करणारे समाजसेवक कोण असतील तर शाहू महाराज. 1911ला त्यांनी काय केलं असेल, तर ते शिवाजी सत्यशोधक समाज स्थापन केलं. 1911ला नामदेव बोर्डिंग व पांचाळ ब्राह्मण वसतिगृह स्थापन 1911मध्ये. 1911ला त्यांनी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटची स्थापना केली 1911ला. 1912मध्ये सहकारविषयक कायदा पारित करून सहकारी पतपेढी संस्था स्थापन केल्या आणि अल्पदराने शेतकऱ्यांना कर्ज दिली. 1912ला भारतात प्रथम कोल्हापूरला त्यांनी कुस्तीगारांसाठी काय केलं असेल, तर स्पर्धा लावल्या होत्या आणि स्पर्धा लावून विजेत्यांना चांदीची गदा देण्याची प्रथा सुरू केली आणि इमाम बक्ष हा पहिला विजेता होता. 1913मध्ये महात्मा फुलेंच्या विचार प्रसारासाठी त्यांनी काय केलं असेल, सत्यशोधक शाळा सुरू केली 1913मध्ये. 1913मध्येच त्यांनी काय केलं, प्राथमिक शिक्षणाची शाळा सुरू केली 1913मध्ये. 1913मध्ये अस्पृश्यांना स्कॉलरशिप देण्यास सुरुवात केली. 1914मध्ये गाव तेथे शाळा ही भारतात प्रथम पहिली संकल्पना किंवा योजना राबवणारी समाजसेवक असेल तर शाहू महाराज 1914मध्ये. 1916मध्ये कोल्हापूरजवळ निपाणी या गावी, कुठं निपाणी या गावी डेक्कन रयत संस्था स्थापन करणारे समाजसेवक कोण आहेत तर शाहू महाराज आहेत 1916मध्ये. 1917मध्ये शाहू महाराज असे समाजसुधारक आहेत. 1917मध्ये शाहू महाराज त्यांनी काय केलं, शाहू महाराजांनी सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा कायदा पारित केला 1917मध्ये. कायदा पारित केला 1917ला. पहिले समाजसुधारक प्रणेते कोण आहेत तर असा कायदा करणारे महाराष्ट्रातले शाहू महाराज आहेत 1917ला. 1917मध्येच शाहू महाराजांनी काय केलं असेल तर चर्मकारांसाठी वसतिगृह स्थापन केलं. चर्मकार त्याला म्हणतात वसतिगृह 1917मध्ये. 1917मध्येच त्यांनी विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला 1917ला. 1917मध्ये त्यांनी छत्रपती संस्कृत विद्यालय स्थापन केले 1917मध्ये कोल्हापूरला. 1918ला त्यांनी आर्य समाजाची शाखा स्थापन केली. आपल्याला माहिती आहे की 10 एप्रिल 1875ला मुंबईला आर्य समाज कोणी स्थापन केला, स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केला. त्या संघटनेचं कार्य करणारे शाखा स्थापन केली 1918मध्ये. आर्य समाज शाखा स्थापन केली 1918मध्ये. 1918ला सामाजिक एकात्मतेसाठी आंतरजातीय विवाह कायदा पारित केला 1918मध्ये. आणि त्यांनी स्वतः घरातून सुरुवात केली. आपल्या पत्नीचा त्यांनी काय केलं, एका धनगर युवकाशी विवाह लावून दिला. पुढे शाहू महाराजांनी 1918मध्येच पाटील शाळा आणि तलाठी शाळा सुरू केल्या. म्हणजे बहुजन वर्गातील लोकांची पोलीस पाटील आणि तलाठी म्हणून नेमणूक केली. आणि पोलीस पाटील आणि तलाठी म्हणून नेमणूक करणारे हे पहिलं पद निर्माण करणारे पहिले समाजसेवक म्हणतात शाहू महाराज 1918मध्ये. 1918मध्येच शाहू महाराजांनी जयसिंगराव घाडगे टेक्निकल इन्स्टिट्यूट स्थापना केली. आधुनिक तंत्रज्ञान शिक्षणासाठी 1918ला जयसिंगराव घाडगे टेक्निकल इन्स्टिट्यूट स्थापना 1918मध्ये. 1918मध्ये त्यांनी कुलकर्णी वतने रद्द करून त्यांची कामे बहुजनातील तलाठ्यांना दिली 1918मध्ये. 1918मध्येच शाहू महाराजांनी गुन्हेगार जातींच्या लोकांची हजेरी कायद्याने बंद केली 1918मध्ये. 1918मध्येच त्यांनी
महारकी वतनी पद्धत बंद 1918मध्ये शाहू महाराजांनी 1918मध्ये त्यांनी शिक्षणविषयक कायदा प्रगत केला. तो कायदा कोणासाठी होता? शिक्षकासाठी. ज्या शिक्षकाला वेतन असत त्या वेतनातील 20% रक्कम त्यांनी खर्च करावी गरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी 1918मध्ये. 1918मध्ये शिक्षक पदासाठी परीक्षा पद्धत सुरू करणारे म्हणजे शिक्षक पदासाठी परीक्षा पद्धत सुरू करणारे पहिले भारतीय समाज शाहू महाराज 1918. 1918मध्ये त्यांनी सक्तीची आणि मोफत शिकण्याची शाळा सुरू केली कोल्हापूरजवळ चिपरी पेठा या गावी 1918मध्ये. 1919मध्ये त्यांचा गौरव करण्यात आला आणि अखिल भारतीय कुर्मी संघटनेनं 1919ला त्यांना राजश्री हा किताब बहाल केला 1919मध्ये. 1919मध्ये त्यांनी देवदासी निर्मूलविषयक कायदा प्रगत केला 1919ला. 1919मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये अस्पृश्यता बंदीविषयक कायदा प्रगत केला 1919मध्ये. 1919मध्ये शाहू महाराजांनी काय केलं सर? स्त्री अत्याचार विरोधात कायदा प्रगत केला 1919मध्ये. 1919मध्ये ढोर चांभार लोकांसाठी त्यांनी काय केलं? मुलांसाठी विशेष मुलांसाठी वसतिगृह स्थापना केली 1919मध्ये. 1919मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा या कायद्यासमोर त्यांनी साक्ष देऊन अस्पृश्यांना सुद्धा मतदारसंघ असावे अशी प्रथम मागणी करण्यासमोर कोणी असलं? शाहू महाराज 1919मध्ये. 1920मध्ये शाहू महाराजांनी काय केलं? घटस्फोट विषयक कायदा प्रगत केला 1920मध्ये. घटस्फोट विषयक कायदा प्रगत केला. 1920ला त्यांनी महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल स्थापन 1920मध्ये. 1920ला त्यांनी शिवाजी वैदिक विद्यालय स्थापन केलं. 1920ला शिवाजी मराठा वसतिगृह स्थापन केलं 1920मध्ये शाहू महाराजांनी. 1920मध्ये हे काही गोष्टी केल्या. 1921ला त्यांनी सोमवंशी आर्य, देवांग, सुतार, नाभिक जमातींच्या मुलांसाठी विविध वसतिगृह स्थापन केले. शाहू महाराजांनी एक पुस्तक लिहिलं बघा, सिद्धांत विजय हा शाहूंचा ग्रंथ आहे, शाहू महाराजांचा ग्रंथ आहे बघा. शाहू महाराजांनी काही म्हणजे शाहू महाराजांचं एक उदाहरण द्यायचं असेल तर एक राजनसुद्धा की गंगाधर कांबळे हा महार जातीतील व्यक्ती, त्याला एक चहाचे दुकान टाकून दिलं. त्या चहाचं दुकानाचं नाव होतं सत्य सुधारक हॉटेल. राजा असून सुद्धा गंगाधर कांबळे याला जे चहाचं दुकान टाकलं होतं त्या दुकानामध्ये शाहू महाराज चहा प्यायला जात असत. त्या हॉटेलचं नाव काय? सत्य सुधारक हॉटेल. शंकर ढवळे ह्या व्यक्तीला, ह्या तरुणाला इंग्लंडमध्ये जाण्यासाठी त्यांनी ICS परीक्षा देण्यासाठी आर्थिक मदत केली होती. कृष्णाबाई केळवकर हिला ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आर्थिक मदत करणारे समाजसुधारक शाहू महाराज आहे. शाहू महाराजांनी काही पदव्या दिल्या होत्या बघा. जर महार जातीतील पलवान असेल तर त्यांना जाट पलवान म्हणत असत, चर्मकार लोकांना ते सरदार म्हणत असत आणि भंगी जे होते त्यांना पंडित असं म्हणत असत शाहू महाराज. शाहू महाराजांच्या कार्यांचा गौरव करण्यात आला. विठ्ठल रामजी शिंदे यांनी शाहू महाराजांना काय म्हटलं? सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष असं म्हटलं. लोकशाहीचा आधारस्तंभ असं त्यांच्यावर उदाहरण कोणी काढलं असेल तर त्या उदाहरण काढलं होतं डॉक्टर आंबेडकर यांनी काढलं. भाई माधवराव बागल म्हणतात त्यांच्याबद्दल, ही वॉज अ किंग बट डेमोक्रेटिक किंग. म्हणजे तो राजा आहे पण तो लोकशाहीचा लोकांचा राजा असं भाई माधवराव बागल यांनी म्हटलं. आणि शाहू महाराजांनी विविध वृत्तपत्राला बरीच आर्थिक सहकार्य केलं होतं. आणि असं सामाजिक कार्य करत असताना शाहूंचा मृत्यू 6 मे 1922ला मुंबईच्या पन्हाळा लॉजमध्ये त्यांचा मृत्यू झाला. कुणाचा? शाहू महाराजांचा. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर हे झाले कर्वे, आगरकर आणि शाहू महाराज. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा समाजसुधारक महात्मा फुले. महात्मा फुले यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न आलेले आहेत, येण्याची शक्यता आहे. भारताचे बुकर टी वॉशिंग्टन, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग, भारतीय
समाजक्रांतीचे जनक, स्त्रियांचा उद्धार करता, भारतात प्रथम मुलींसाठी शाळा शिकवणारे पहिले समाजसुधारक, अस्पृश्य मुलांसाठी शाळा शिकवणारे पहिले समाजसुधारक, भारतात प्रथम विधवा पुनर्विवाह घडवून आणणारे पहिले समाजसुधारक, शेतकऱ्यांचे कामगारांचे प्रश्न मांडणारे व त्यासाठी चळवळ करणारे पहिले भारतीय समाजसुधारक म्हणजे तर महात्मा फुले आहेत. भारताचे कार्ल मार्क्स म्हणून ओळखले जाणारे पहिले समाजसुधारक म्हणजे तर महात्मा फुले आहेत. अशा महात्मा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827ला माळी समाजात पुण्याला जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव ज्योतिबा गोविंदराव गोरे हे पूर्ण नाव. 11 एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस शिक्षण हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षण हक्क दिन. महात्मा फुलेंचं शिक्षण जे आहे स्कॉटिश मिशन हे इंग्रजी संस्थेत झालं होतं. त्यांच्यावर थॉमस पेन यांच्या द राईट्स ऑफ मॅन ह्या ग्रंथाचा विशेष प्रभाव त्यांच्यावर होता. महात्मा फुले यांच्यावर महात्मा फुले जे आहेत त्यांनी 1848ला पुण्याच्या विष्णू भिडेंच्या वाड्यात बुधवारपेठेत भारतात प्रथम मुलींसाठी शाळा सुरू केली. अन्नपूर्णा जोशी, माधवी थत्ते, जना कर्डिले